शब्दांच्या वाटेवरती चल अक्षर अक्षर चालू, वाक्यांच्या अर्थामधले धडधडते अंतर खोलू, अर्थाच्या मागे दडल्या त्या सुखदुःखांना तोलू, कवितांच्या गोष्टी आणिक गोष्टींच्या कविता बोलू, शब्दांच्या वाटेवरती चल अक्षर अक्षर चालू. नमस्कार. अक्षरांच्या वाटेवर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण ज्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांचं वर्णन करताना मला वाटतं साहित्य प्रेमाने आणि साहित्य प्रतिभेने भरलेले सदाबहार मधुघट असं म्हणण्याचा मोह होतो आहे, कारण आज आपण भेट घेणार आहोत पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्याशी. जसे का हो मधु मंगेश कर्णिक असं म्हटलं की सगळ्यात आधी अपरिहार्यपणे आपल्याला आठवण येते ती कोकणाची. कोकणचा हिरवागार निसर्ग आणि तिथल्या माणसांचं अगत्यपूर्ण भावजीवन याचा प्रत्यय जसा मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्यातून येतो तसाच त्यांच्या व्यक्तिमत्वातून सुद्धा येतो. अर्थात केवळ कोकण असं नव्हे तर महानगरीय जाणीवा असतील, बदलत्या काळाचे बदलत्या समाज रचनेचे उमटलेले पडसाद असतील, हे सगळंच आणि माणसाच्या मनाची गुंतागुंत त्यांच्या शेकडो कथांमधून आणि त्याचबरोबर माहीमची खाडी, संधिकाल किंवा अगदी नुकती प्रकाशित झालेली प्राप्तकाल या अशा कादंबऱ्यातून हे सगळं आपल्यापर्यंत खूप उत्कटपणे पोहोचत राहतं. स्वातंत्र्यपूर्व काळातला त्यांचा जन्म, आता आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना एक प्रदीर्घ असा प्रवास, अतिशय विपुल लिखाण आणि खूप सामाजिक कार्य या सगळ्याची शिदोरी त्यांच्याबरोबर आहे. आजच्या या आपल्या गप्पांच्या प्रवासामध्ये हे सगळं आपल्यासमोर उलगडत जाणार आहे. तेव्हा सगळ्यात आधी स्वागत करूया मधु मंगेश कर्णिक सरांचं. नमस्कार सर. नमस्कार. खूप मनपूर्वक स्वागत. आणि मी म्हटलं तसं इतका मोठा प्रवास, प्रदीर्घ काळ, जवळजवळ 60-70 वर्ष तुम्ही लिहिता आहात आणि आम्ही तितक्याच प्रेमाने वाचतो आहोत आणि त्यातलं वैविध्य आम्हाला खरोखर थक्क करतं. तर या सगळ्या प्रवासाची सुरुवात अर्थातच कोकणातून झाली असं मी म्हणेन. आणि मला हे एक कुतूहल आहे की तुमच्यातला लेखक घडवण्यामध्ये कोकणातल्या तुमच्या बालपणाचा किती वाटा आहे? तसं पाहिलं तर बालपणाचा खूपच वाटा आहे. माझ्या बालपणाबद्दल मी लिहिलं आहे, त्यामुळे ती पुनरावृत्ती करत नाही. पण माझं बालपण फारसं सुखाचं गेलं नव्हतं. मग यामध्ये साहित्याचे अंकुर कसे फुटले हा दुसरा प्रश्न.
सुदैवाने माझी आई फार शिक्षित नव्हती, पण माझे वडील चांगले वाचक होते. त्या काळामध्ये मनोरंजन, करमणूक, चित्रमय जगत ही मासिकं ते मागवतच होतं खेड्यामध्ये, करूरसारख्या गावात. आणि पुस्तकं नाथ माधवांची किंवा हरिभाऊ आपट्यांची का पुस्तकं ते अकाली गेले. मी 4 वर्षाचा असताना ते गेले. माझी आईसुद्धा फार लवकर गेली, मी 13-14 वर्षाचा. त्यामुळे असं दुःखद बालपण की जे बालपण असं मला उपभोगता आलंच नाही. कष्ट, खडतर, संकट, संघर्ष आणि उन्हाळपणा त्या वयाला. पण मी वाचायला लागलो खूप. पण या काळात म्हणजे शब्दांनी आधार दिला असं म्हणता येईल. अगदी बरोबर. मला शब्दांनी, माझ्या आईच्या शब्दांनी आधार पहिल्यांदा दिला. ज्यावेळी माळ्यावरची सगळी पुस्तकं वाचून झाली, आईला मी गोष्ट सांग, मग आई गोष्ट रचून सांगायची. आणि आईच्या गोष्टीमधली झाडं चालायची, पाखरं इकडून तिकडून मस्ती करायची, आमच्याकडे माकडं यायची, त्या माकडांची आई काय रंगून सांगायची. त्यामुळे मला गोष्टी वेल्हाळ आई लाभली आणि तिच्या कल्पनेतून माझ्या कल्पनेला आकार मिळाला. आणि मी शाळकरू वयामध्ये लिहायला लागलो. कविता मी लिहिली 13-14 वर्षे. आणि मग येतच गेलं छापत. त्या काळाची बालवसन मित्र वगैरे पाक्षिकं मुलांसाठी होती, त्यामध्ये मी लिहायला लागलो. छापून येत गेलं. छापून आपण लिहिलं छापून येणं हे अद्भुत गोष्ट होती त्या काळात. आणि माझ्या शाळेमध्ये आजूबाजूला मला अरे हा कवी म्हणतात त्याला, असं कौतुक आणि थोडासा मत्सर. कारण मी उन्हाळा मुलगा होतो, फारसा अभ्यासामध्ये हुशार नव्हतो, पण याची आवड मात्र खूप आवड होती. आणि चांगलं मी लिहिलं तर मी कधी आतापर्यंत नाही. समीरा बालपणाचं सोडून द्या, आता एकही शब्द माझा साभारपर्यंत आलेला नाही. हे शब्द मला प्रसन्न असले पाहिजेत आणि मी शब्दांना वश असलो पाहिजे. पण शब्द तुम्ही म्हणलात की शब्दांचे आधार मिळाला, तो बालपणापासून मिळाला, तो आतापासून मी शब्दांना मागू तर या असं म्हणत आलेलो आहे. क्या बात. वा वा. तुम्ही आत्ता जे म्हणालात की तो जो काळ होता तो एका अर्थाने म्हणजे साहित्याच्या क्षेत्रातला रोमॅन्टिसिझमचा काळ म्हणता येईल अशा पद्धतीचा होता ना, म्हणजे तुमचं बालपण, तरुणपण ह्या काळातला. पण तुमचं लिखाण मात्र जास्त वास्तवदर्शी आहे. तर हे कसं घडलं किंवा त्या काळाचा काय परिणाम झाला तुमच्या? सांगतो. बरोबर, चांगला प्रश्न आहे की रोमॅन्टिसिझम जो होता तो फडके आणि त्याच्या आधी तसे लेखक, आम्हाला पुस्तक वाचायला आवडायची. फडके वाचायचो, खांडेकर वाचायचो, नाथमाधव वाजवायचं, सगळे हाताला पुस्तक वाचायचो. परंतु रोमॅन्टिसिझम हा शब्द तो एवढा चांगला वापरला. त्या काळात काही कळत नव्हतं, पण तारुण्य होतं. तर फडक्याच्या कादंबऱ्या आम्ही लटवून वाचायचो. परंतु तरीसुद्धा गावाकडे आलो, घराकडे आलो की जे दिसायचं आजूबाजूला ते फडक्यांच्या कादंबरीमध्ये कधीच नाही. फडक्यांच्या कादंबरीमधला वसंत आणि वासंती, माधवी त्याचं असायचं. तो शिवाजीपाला राहायचा आणि हिंदू कॉलनीमध्ये राहायची. आणि मग ती संध्याकाळी दादर चौपाटीवर गेल्यावर जवळ यायची. मग त्या वासंतीच्या गालावर रक्तिमा यायचा. हे सगळं आम्हाला अद्भुत वाटायचं, खोटंही वाटायचं, कारण कधी आम्ही पाहिलेलं नव्हतं. मग गावाकडे आल्यानंतर बोंडू म्हणजे काजू, तो रक्तिमा मला माहिती होता. पायाखालची जमीन लालबुंद, तो रक्तिमा मला माहिती होता. आकाशाचा रक्तिमा मला माहिती होता. पण तरुणीच्या गालावरचा रक्तिमा आम्ही फक्त फडक्याच्या कादंबरीत वाचत होतो. ज्यावेळी हे सगळं पाहायला लागलो, निसर्ग पाहायला लागलो, आईच्या गोष्टी, हातातली पुस्तकं, असं असताना एकदा मला साने गुरुजींचं पुस्तक मिळालं, श्यामची आई. अगदी इंग्रजी 3री-4थीमध्ये होतो मी त्यावेळी. आणि तिथे मला कोकण, माझं रक्तिमा, आंब्याच्या पिकल्या झाडावर रक्तिमा तिथे भेटला मला. आई तिथे भेटली मला, गोठ्यातली गाय तिथे भेटली मला, आजूबाजूची रानातली कुरणं, पाऊस, परे, वहाळ, हे सगळं गुरुजींच्या पुस्तकावर मिळालं. आणि त्यांनी खरं म्हणजे त्याचा संस्कार माझ्यावर फार मोठा होता. फडक्यांचा संस्कार राहिला नाही. फडके वाचले मी, खूप वाचले, आवडते लेखक होते. परंतु तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे लेखक घडण्यासाठी जी पार्श्वभूमी लागते, एक वाङ्मयीन पार्श्वभूमी, ती मला सानेगुरूंची पहिली दिली. आणि नंतर मग मी ज्यावेळी 20-22मध्ये लिहायला लागलो, माझ्या पुस्तकाला माझ्या एका कथेला पहिलं बक्षीस त्यावेळी स्पर्धेमध्ये मिळालं होतं कोल्हापूरच्या एका. तर त्या काळामध्ये मला एक हे वेगळं आणि मी पाहत होतो वेगळं, मी जगतो ते वेगळं, ही जाणीव मला 20-22 व्हायला लागली. आणि मला त्यावेळी भेटले व्यंकटराव माडगुळकर लेखक म्हणून.
माणदेशी माणसं आता अतिशय सुंदर व्यक्तिचित्र त्याची आहेत. अरे हे तर माझ्या गावचंच वर्णन आहे. फक्त मानदेश वेगळा आणि माझा मालवणी मुलूक वेगळा. बाकी गोर गरीब महार चांभार त्याकडे म्हणू त्याला दलित लोक किंवा सगळे आपण ज्याला आता हॅव नॉट म्हणतो नाही रे तू वर्ग सगळा अभावग्रस्तांचा काळ. मी म्हटलं हे लिहिलं पाहिजे, हे असंच आपलं आहे. आणि मी माझी मालवणी मुलखातली माणसं अशी एक सिरीज 1 वर्षभर मी लिहिली वृत्तामध्ये आलमगीरमध्ये. माडगुळकरांच्या जवळजवळ त्या काळात मी अनुकरण करत होतो. पण मी त्यातून निघालो. माडगुळकरांची मैलकुली आणि माझ्या गावचा मोन्यामहार हे अभावग्रस्त आहे, दोघीसारखे आहेत. परंतु दोघांचा निसर्ग वेगळा, परिस्थिती वेगळी, घर वेगळं, दार वेगळं, माणसं वेगळी. मग मी वेगळं द्यायला लागलो. आणि समीला सांगायला हरकत नाही की दलित साहित्य हा शब्द महाराष्ट्रामध्ये साहित्यामध्ये प्रचलित होण्यापूर्वी किंवा तो लोकांच्या ओळखीचा होण्यापूर्वी मी महार चांभारांच्यावर लिहिलेला आहे. माझी मालवणी मुलखातली माणसे जी आहेत किंवा कोकण वस्ती माझं पहिलं पुस्तक ज्याला पु ल देशपांड्यांची त्यांची पहिली प्रस्तावना, त्यामध्ये सगळे दलित लोक आहेत. महार आहेत, चांभार आहेत, गावित आहेत, कुळवाडी आहेत, भाविणी आहेत. हे सगळे तिकडे अपयशितो हे तोपर्यंत मराठी साहित्यामध्ये आलं नव्हतं. त्यामुळे ते बळकट मजबूत शब्द मला मिळाले. आणि परत तुमच्याच वाटेवर होतो की त्या शब्दाने मला पुढे पण या क्षणापर्यंत मला पोचवलं. हे सगळं भवताल तुमच्या साहित्यातून दिसायला लागलं. आणि हे दिसत असताना मला अनेकदा गंमत वाटते की ज्याला आपण खूपदा प्रादेशिक साहित्य असं म्हणतो, त्याच्यातून त्या प्रदेशाची ओळख होते हे तर खरं आहे. पण त्यात काहीतरी वैश्विकही असतं की कुठल्याही प्रदेशातला माणूस, म्हणजे जरी तुमची माहीमची खाडी समजा मुंबईच्या महानगरी जीवनावरती आहे, पण दिल्लीत बसून वाचणाऱ्या माणसालाही त्याच्याबरोबर एक नातं सांगता येतं. तर ही काय किमया आहे, हे कसं घडतं? नाही, एकदा तुम्ही प्रामाणिकपणे लिहायचं ठरवलं आणि तुम्ही तुमच्या अनुभवांशी, तुम्ही जे पाहिलेलं जग आहे त्याच्याशी प्रामाणिक असाल आणि त्याचा आविष्कार करायचं मनापासून ठरवलं तर ते जे तुम्ही लिहिता ते प्रादेशिकच होतं. तर त्या प्रदेशात तुम्ही लिहिता. मी ज्यावेळी कोकणात राहतो कोकणावर लिहिलं. आता प्रादेशिक, ग्रामीण हे शब्द आहेत ना, हे समीक्षकाला निर्माण केले आहेत. हे लेखकाचे शब्द नाही, साहित्यिकाचे शब्द नाहीत. पण ठीक आहे, आपण त्यांना मान्य करू. हे प्रादेशिक, प्रदेशावर आधारित प्रादेशिक. मी म्हणल्याप्रमाणे माहीमची खाडी ही झोपडपट्टी हे प्रदेश आहे. मुंबई इतकी श्रीमंत आहे, पण मुंबईमध्ये जी दुसरी बाजू आहे अत्यंत दरिद्री, ती म्हणजे झोपडपट्ट्या आहेत, अजूनही आहेत त्या. त्यामध्ये मी राहिलो प्रत्यक्ष. आणि मी जे जे लिहिलं ते अनुभवाशिवाय लिहिलं नाही. आता तुम्ही मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे एकंदर परिस्थितीमुळे ज्याला आपण औपचारिक शिक्षण म्हणतो ते तुमचं तसं मर्यादित झालंच नाही. मी अशिक्षित माणूस आहे. आजच्या तुमच्या पिढीच्या अर्थाने मी निरक्षरच आहे. मला अजून आता पण मी शेवटी शिकतो माणूस कशासाठी? नोकरीसाठी, उद्योगासाठी. बी काय लिहिता तुम्ही, काय डिग्री असतील त्या नसताना सुद्धा माणूस प्रतिभेच्या आणि कल्पनेच्या बळावर साहित्यामध्ये नाव काढू शकतो. कुठलंही औपचारिक संगीताचं शिक्षण न घेता उत्तम कलावंत गीतकार कलाकार होऊ शकतो. कुठल्याही नाट्यशाळेत NSD मध्ये न जाता आमचा दत्ताराम हो उत्तम नट होऊ शकतो. ही शाळा नसते. युनिव्हर्सिटी विद्यापीठ लेखकाला विद्यापीठाची गरजच नाही. नाहीतर मग व्यंकटेश माडगुळकर, चिंतराम खानोलकर, विजय तेंडुलकर हे कुठल्या तरी डिग्र्या मिळवल्या. केशवसूत कुठली डिग्री मिळवली? गोविंदाग्रज, गडकरी कुठली डिग्री होती? हरिभावना सुद्धा नाही आणि वि स खांडेकरांना सुद्धा नाही. तेव्हा विषय अगदी वेगळा आहे. माणूस काय लिहितो, काय पाहतो, काय क्रिएट करतो, निर्मिती करतो. लेखक हा शब्दांशी खेळतो. हे शब्द हे खेळणं झालं. पण शब्दाच्या मागे जी दुनिया आहे, जी आंतरिक दुनिया आहे, ज्याला आविष्कृत करावीशी वाटते, ती दुनिया महत्त्वाची. त्या अर्थाने साहित्यिक लेखा प्रतिसृष्टी निर्माण करतो. तो शिल्पकार आहे. तो काय लिहावं सुचतं, त्यामुळे त्याला कळतं की मला एक मूर्ती बनवायची आहे. पण मग कारागिरी सुरू होते, ती करावी लागते. लेखक असं सुचलं, फक्त कारागिरी लागत नाही माझ्या व्याख्येप्रमाणे ती कवितेला. विशुद्ध कविता जी असते ती आतून येते, पावसाच्या सरीसारखी येते, आकाशाचं चांदणं येवं तशी येते. पण कथा, कादंबरी, नाटक ही रचना पाहिजे असते. रचना म्हणजे कारागिरी. शब्द हे साधन, भाषा हे साधन.
त्यातून आपण निर्मिती करतो ती प्रतिसृष्टी असते. म्हणजे ज्यावेळी लेखक म्हणतो अरे हे तर मी पाहिलं आहे, माझ्या घरात घडलं आहे, आजूबाजूला घडलं आहे, ह्याचाच अर्थ तुम्ही एक सृष्टी निर्माण केली की जी खरोखरच्या सृष्टी एवढी जिवंत आहे. तर इथे लेखकाचा मोठेपण असतो आणि ते सादर करण्याला कुठल्याही युनिव्हर्सिटीची गरज नाही. नाही, निश्चितपणे. पण यालाच अनुषंगून विचारावं असं वाटतं की मग आपण लेखक म्हणून आपली काय भूमिका असावी, किंवा आता तुम्ही जे म्हटलं की एक रचना तंत्रही त्याचं एक आहे, तर याचा जो शोध असतो तो तुमच्या बाबतीत कसा घडत गेला, किंवा काही पथ्य काही तत्व तुम्ही ठरवली होती? तत्व होतं, भूमिका नव्हती, अजूनही नाही. लेखकाने कुठलीही भूमिका घेऊ नये अशा मताचा मी. भूमिका घेतली की तुम्ही त्या भूमिकेची झापड तुमच्या डोळ्यासमोर येतं. या भूमिकेशी आता आपण राजकारणाबद्दल बोलूया नको, परंतु कम्युनिझम, साम्यवाद आपल्याकडे होता एक ठिकाणी, अजूनही आहे. समाजवाद आहे, आणखीन काही वाद आहेत, धर्मवाद आहे, तत्त्वज्ञान आहे. ह्यांचं तुम्ही एकदा गळ्यामध्ये लोढणं घातलं की त्यातून सुटका तुमची नाही, तुम्हाला मुक्त नाही. मग माझी भूमिका अशी की लेखकाने मुक्तपणे लिहावं पण स्वैरपणे लिहू नये. क्या बात, वा. मुक्तपणे लिहावं पण स्वैरपणे लिहावं. स्वैर म्हणजे त्याला काही टाळतात नाही, आणि मुक्त करण्यामध्ये मुक्तता ती स्वतःशी असावी. पण म्हणजे माणूस म्हणून एक नकळत आपली एक भूमिका तयार झालेली असते, तर ती साहित्यातून उतरणं तयार भूमिका ही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे समाजाशी समांतर, समाजाशी प्रमाणे. मी माहीमची खाडी लिहिली ही माझी भूमिका, की मी खरं म्हणजे माहीमच्या खाडीत काही फार इच्छेने कादंबरी द्यायची म्हणून गेलो नाही. परिस्थितीमुळे मला मुंबईत झोपडपट्टीत राहावं लागलं. आपोआप माझी भूमिका बनत गेली त्या जगण्यातून. मी मुद्दाम नाही घेतली, मग झोपडपट्टीत जगणं माझ्या नशिबी आलं, मी ते अनुभवलं. अनुभवाला प्रामाणिकपणे आपल्या लेखनातून कवेत घेण्याचा तो बरोबर. तुम्ही इतक्या विपुल प्रमाणात लिहिलेलं आहे, तर हे इतके सारे विषय कसे कुठे सापडत जातात? कसं आहे, लिहिणारा जो लेखक असतो, आणि तो तर मी बहुप्रभावी लेखक, मी खूप लिहिलं असल्यामुळे माझ्यावर शिक्का बसला, मी खूप लिहितो. पण मी लिहितो ते अजून लोक वाचतात, अजूनही माझी पुस्तकं निघतात, अजून मी पुस्तक माझं निघालं की वाचकांना हवं असतं. त्यामुळे तो जो प्रश्न आहे की काय प्रश्न होता तो, विषय कुठे सापडतात, किंवा ही माणसं तुम्ही जर सजगपणे जगाचं निरीक्षण करत असाल तर तुम्हाला विषय अनेक सापडतात. मी झोपडपट्टीत राहिलो, झोपडपट्टीत लिहिलं, कोकणात राहिलो, कोकणाबद्दल लिहिलं, हे विषय. आणि सुदैवाने माझ्या आयुष्यामध्ये असे योग आले की मला उत्तमोत्तम राजकारणी भेटले. म्हणजे मी 50 वर्षापूर्वी ज्यावेळी सरकारी नोकरीमध्ये प्रवेश केला तेव्हा वसंतराव नाईकांसारख्या मुख्यमंत्र्यांच्या जवळ त्यांचाच प्रेस सेक्रेटरी, असिस्टंट डायरेक्टर म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. मला राजकारण बघायला मिळालं ह्या काळातलं. शरद पवारांची माझी ओळख झाली, त्यांचं राजकारण पाहिलं, विलासराव देशमुखांचं राजकारण पाहिलं. हे मी भाऊसाहेब बांदोडकर गोव्यामध्ये, ते माझ्या जवळचे होते. हे मी फार सजगपणे आणि सूक्ष्मपणे पाहत गेलो, त्यामुळे ते अनुभव मिळाले. आता तुम्ही म्हणाल तर तुम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये जेवता, जेवण मी जेवू शकतो. या सगळ्या मित्र मला मोठे मोठे लोक भेटत गेले त्यात काही, मी त्याला भेटत गेलो. मी संकोच नाही बाळगला. मला तेव्हा रतन टाटांबरोबर जेवायचं आहे, टाटा फॅमिलीत एका डिनरला मी होतो, फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. राजकारणी माणसाला बोलवलं होतं, गेलो. ताजमहालमधलं आतलं पहिलं डिनर कसं, पण मी सगळं लिहून नोंद केली होती, लिहिता आलं असं. आणि गरीबातल्या माणसाबरोबर सुद्धा मी बसमध्ये, माझी गाडी आहे, मी गाडी प्रवास करतो, पण मी बसमध्ये तासन तास बसत थांबलेलो आहे एकेकाळी, ते पण आहे. म्हणजे सगळे अनुभव मिळाल्यामुळे समाजाच्या सर्व स्तरामधले अत्यंत लक्ष्मणशास्त्री जोशी याच्यासारखा बुद्धिमान म्हणजे पटू वाघ अशा माणसाचा लोक मिळाला. कुसुमाग्रजांसारख्या एका महान कविता लोक मिळाला. पु ल देशपांडेसारख्या बहुशस्त्र म्हणजे बहुविध बहुआयामी चतुरस्त्र एका लोक मिळाला. व्यक्तिगत आयुष्यामध्ये ही माणसं भेटली. हे सगळं मी टिपत गेलो, टिपकागरासारखं. त्यामुळे विषय आपोआपच मिळत गेले काही विषयाला मला. आणि ते ॲब्सॉर्ब म्हणजे काय म्हणू आपण, त्याला आत्मसात करण्याची एक वृत्ती लागते, ती माझ्याकडे आहे. मी म्हणालो की मी 7 कोर्स डिनर जेवढा सहजपणे जेवतो, त्या टपरीवरचा मी चहा आणि भजी पण खातो, मला काय वाटतं. खरं तर म्हणजे लेखक म्हणून हे तुमचं विद्यापीठ आहे. लेखक बनणे आवश्यक आहे. लेखक हा
चतुरस्र असला पाहिजे, तो सहस्र नेत्र असला पाहिजे, सहस्र पाद असला पाहिजे, सहस्र हस्त असला पाहिजे आणि सहस्र चक्षु असला पाहिजे. सगळं जग त्याला पण अनेकदा मराठी लेखकांवर आरोप केला जातो की त्यांचा अनुभव विश्व फार मर्यादित असतं. तर तुम्हाला हा किती पटतो? हे फार व्यक्तिसापेक्ष आहे. प्रत्येकालाच अनुभव घ्यावा, मला येतो अनुभव तो दुसऱ्या लेखाला येईल असं नाही. त्यामुळे ही भिन्नता आहे, व्यक्तिभिन्नता, व्यक्तिसापेक्षता आहे. अनुभव तर प्रत्येकाला येत असतात वेगवेगळे. किती लिहावे, कुठे लिहावे, काय लिहावं, हे अंतर्नाद जो म्हणतो आपण, तो आवाज कुठे कानाला आला पाहिजे, कागदावर उतरतो. पण मला असं वाटतं की समाजामध्ये साहित्याचं आविष्कार करत असताना आणि समाजाचं निरीक्षण करत असताना, समाजाच्याबरोबर समांतर चालत असताना समाजामध्ये त्याचा एक भाग घेऊन काम करणं हे मला अधिक आवडलं असतं. साहित्य एवढंच माझा तो एक बहिष्ठ प्राण आहे, म्हणजे सामाजिक काम. नक्कीच नक्कीच. मला वाटतं तुमच्या अध्यक्षीय भाषणामध्ये सुद्धा तुम्ही याचा उल्लेख केला होता साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून की कुठेतरी एक सामाजिक बांधिलकी म्हणा, सामाजिक भान म्हणा, हे लेखकांनी जपलं पाहिजे. आणि त्याचं ठळक उदाहरण तुम्हीच आहात असं मी म्हणेन की बरोबर आहे, इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींना तुम्ही सुरुवात केली. म्हणजे आज अत्यंत अभिमानाने केशवसूत स्मारक जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा तुमचं ऋण नक्की मान्य केलंच पाहिजे की ही इतकी सुंदर कल्पना कसं साकार झालं ते, आणि त्यासाठी खूप कष्ट घेतले आहेत तुम्ही. हे खूपच रामायण आहे ते, महाभारत पण आहे. परंतु काही गोष्टी समाजाला हव्या असतात, त्या पूर्ण करण्यासाठी कोणीतरी पुढे व्हावं लागतं, कोणातरी हात कामी येतात. सुदैवाने मी काही देवादायवात नाव घेणार नाही, परंतु माझ्या स्वतःच्या सुदैवाने मला काही कामं चांगली करता आली. उदाहरणार्थ, कसं समाजाशी आपण जखडले जातो आणि समाजाशी प्रामाणिक असलो तर समाजासाठी कामं करता येतात. उदाहरणार्थ माझं स्वतःचं उदाहरण, लहानपणी मी उन्हाळ होतो, वाढ होतो, ठीक आहे, मला शिक्षण मिळालं नाही, शाळाच नव्हती. मॅट्रिकसाठी आम्हाला माझ्या करूळहून 100-150 किलोमीटरवर रत्नागिरीला यावं लागलं. रत्नागिरी एकमेव केंद्र होतं आणि मी आणि माझ्या बहिणी करूळपासून कणकवलीपासून 12 किलोमीटरचं अंतर त्या 8वी 9वी 10वीसाठी चालत जायचो. पैसे नव्हते, एस टी नव्हती त्यावेळी, साध्या गाड्या. मला असं वाटलं की 40-50 वर्षानंतरसुद्धा माझ्या गावामध्ये हायस्कूल नाही, शाळा नाही. जे हाल मला काढावे लागले तर यापुढे मी जरा मोठा होतो वयाने, त्यावेळी आम्ही सगळेच मोठं होतो. आता एवढी 5वी-6वीतली मुलं, 7-8 वर्षाची मुलं कसं चालतात, कुठे जाणार ती? म्हणून मी माझ्या गावामध्ये शाळा सुरू केली. 42 वर्ष झाली आज. माझ्या शाळेमध्ये 300 मुलं उत्कृष्ट 5वी ते 10वी नंबर 1चं शिक्षण घेत आहेत. मी स्वतः शिकवतो, स्वतः बघतो. आणि सगळी गोरगरिबांची, शेतकऱ्यांची मुलं आहेत. हे मी सामाजिक फलश्रुती, माझ्या सामाजिकतेची, तिथेच मी थांबलो नाही. मी माझी पदरची जमीन होती, आम्ही एकीकडे जमीनदार खोत, ती जमीन देऊन मी नाथपाई म्हणून आमच्याकडचे एक पार्लमेंटरियन होते, मोठे समाजवादी होते, माझ्या सगळे जवळचे मित्र होते. त्यांना जयवंत दळवी, माधव गडकरी हे माझे साहित्यिक मित्र, ज्यांना घेऊन माझ्या गावामध्ये मी जमीन देऊन वनराई उभी केली. ही वनराई आपण आता नंतर शब्द ऐकतो, नंतरची आहे. ही वनराई मी सांगतो ते 50 वर्षापूर्वीची आहे. ती वनराई केली. ग्रंथालय, मी लेखक आहे, पण माझ्या गावात ग्रंथालय नाही, ग्रंथालय निर्माण केलं. हे करताना मी सामाजिक बांधिलकीवर हे शब्द वापरणार नाही किंवा सामाजिक गिरोड फेडणं असंही म्हणणार नाही. माझं कामच आहे मुळे. जर मी जग बघितलं असेल, जगाने मला मोठं केलं असेल, जगाने मला पद्मश्रीपर्यंत आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षापर्यंत नेलं असेल, त्याची थोडी परतफेड माझ्या अल्पस्वल्प शक्तीप्रमाणे केली पाहिजे लेखक म्हणून. म्हणून शाळा सुरू केली, ग्रंथालय सुरू केलं, कारखाना सुरू करण्याचा उद्योग करून बघितला. 400 लोकांना, तो पण एक प्रयोग झाला. ते सरकारला बरोबर घेतलं म्हणून तो फसला. मी असतो एकटा, पण मी कारखाना प्रमोट करू शकतो, मी चालवू शकत नाही. आय एम नॉट अ मॅनेजर, आय एम अ प्रमोटर. तर ते त्यामुळे तो सोडतो. पण 400 लोकांना 20 वर्ष काम मिळालं, कारण माझ्याकडे लोकांना नोकरी द्या, मधुबाई काम चिठ्ठी द्या, मुख्यमंत्र्यांना काम करायची नोकरी, हे नोकऱ्या मिळत नाहीत. मला वाटतं हा तुमच्या कारकिर्दीचा, म्हणजे तुमच्या कामाचा आम्हाला झालेला फायदा म्हणता येईल की तुम्ही खूप संस्थात्मक काम, शासकीय पदांवरून काम केल्यामुळे असेल, संस्थात्मक काम करणारे साहित्यिक असे जे फार कमी लोक आहेत त्यामध्ये तुमचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. कारण तेही एक वेगळ्या प्रकारचं कौशल्य आहे ना, एक संस्था उभी करणं.
आज कोमसापासारखी एक संस्था तुम्ही उभी केली. ती सुद्धा मी प्रत्येकाला एक कारण व्हावं लागतं. शिक्षण नाही म्हणून शाळा काढली, रोजगार नाही म्हणून कारखाना काढला, पर्यावरणासाठी वनराई सुरू केली, ग्रंथ नाही म्हणून ग्रंथालय केलं. तसंच कोकणामध्ये साहित्य परिषद नाही. मी ज्यावेळी अध्यक्ष झालो साहित्य संमेलनात त्यावेळी निवडणूक व्हायची. ती निवडणूक होऊ नये म्हणून मी अट्टाहासाने सारखे आता ते फळाला यायला झालं. त्यावेळी मी बघितलं की मला संबंध कोकण प्रांतामध्ये 2 मतं, बाकी संबंध खास बृहन महाराष्ट्र. विचार मी निवडून कसं येणार 2 मतांच्यावर. म्हणून कोकणामध्ये कोकणसाठी साहित्य परिषद असावी हा मी आग्रह धरायला सुरू केली. आणि आज ती 40-42 जवळजवळ 30-32 वर्ष झाली. आज तो वृक्ष फोफावलेला आहे. कोकणात सर्व ठिकाणी कोमसाचं जाळं पसरलं आहे. आणि नवे लेखक निर्माण होतात, नवे लेखक नवे कवी या माध्यमातून तयार व्हायला लागले. ही एक फलश्रुती आहे. तसंच केशवसूत स्मारक. आता केशवसूतासारखे केवळ केशवसूत मराठी आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून आम्ही त्याचा उदो करतो. 1966 साली त्यांची शताब्दी झाली. त्यावेळी मधुकरराव चौधरी शिक्षण मंत्री होते. त्याने एक समिती बनवली. अनंत काणेकर, वाल कुलकर्णी वगैरे फार मोठी माणसं त्यात होती. आणि केशवसूतांचं स्मारक करायचं असा निश्चय गव्हर्नमेंटने केला, शासनाने. ते काम झालं नाही. शासनामध्ये अशी कामं होतच नाहीत. ती खाजगी माणसं, त्याला खाज म्हणतात, तरी खाज असली पाहिजे. तर मी बघितलं तिथे केशवसूतांचं मी पुण्यभूमी म्हणून गेलो. जसं आपण एखाद्या तीर्थक्षेत्राकडे जातो तसं मी गणपतीपुळ्याला गणपतीच्या ऐवजी केशवसूतांच्या घरी गेलो. बघितलं ओसाड सगळं. मला विचार केला की हे स्मारक. आणि त्याच्या आधी मी इंग्लंडला गेलो होतो. इथे मी लंडनला स्टॅटफोर्ड अपॉन एव्हनला शेक्सपिअरचं स्मारक. थक्क झालो. काय ब्रिटिश लोकांनी साम्राज्य कमावलं वगैरे, पण शेक्सपिअर सोडला नाही. आणि कुठे आमचे केशवसूत, कुठे आमचे गोविंदाग्रज, कुठे आमचे सावरकर. त्याच्या गावी नाही चिना नाही पडती. मला आलं. आणि माझा स्वभाव एकदा कामाला लागलो की झपाटून काम करतो. आणि मला एक यश आहे माझ्या हाताला, ही माणसं येतात. कमलाभोवती भोंगे यावे तसे मधुबाबाईची होती माणसं सारखी येत असतात. ती माणसं वापरतो चांगल्या कामासाठी. म्हणजे तुमच्या हाताचं यश तितकंच मला वाटतं तुमच्या माझा हेतू स्वच्छ साहित्यावरची माझी निष्ठा. आणि मी कवी नसतो, आता कवी सांगेन तुम्हाला, परंतु केशवसूत आम्ही देवासारखे मानले. केशवसूत, हरिनारायण आपटे, गोविंदाग्रज, बालकवी ही आमची दैवत होती. आधुनिक एक अख्खा कालखंड अजूनही आहेत. त्यामुळे मी इथे गेल्यानंतर आणि ज्यावेळी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो त्यावेळी जाहीर घोषणा केली की केशवसूतांचं स्मारक आपल्याला करायचं आहे पैशाची. त्या मांडवामध्ये जमलेल्या समारंभामुळे माझ्या हातामध्ये कोणी 100 रुपये आणून दिले, कोणी 500 आणून दिले, कोणी 1000, 7-8 हजार रुपये माझ्या हातात आले. त्यामुळे मला कळलं की या स्मारकाची महाराष्ट्राला गरज आहे. मी पुढाकार घेतला. मला सुदैवाने उत्तमोत्तम सहकार्य मिळाले. आणि महाराष्ट्र माझ्या मागे होता. कुसुमाग्रज आले उद्घाटनासाठी. त्यावेळच्या मुख्यमंत्री नियम मोडून आले होते ना, ते फुलं आले होते ना सगळं. म्हणजे हे तर कोणी येऊन गेलं नाही, झालं नाही. हे तीर्थक्षेत्र. आज त्याला कुसुमाग्रज म्हणाले की कवितेची राजधानी आहे मराठीच्या, परंतु हे कवितेचं काव्य तीर्थ आहे. याहून मोठं स्तुती ते स्तुतीसाठी नाही, पण हे काम होऊन गेलं. आज ते स्मारक सार्थकता आहे. हां, महाराष्ट्राचं हे होऊन गेलं. पण हे करण्याची इच्छा मनामध्ये होती, प्रबळ इच्छा होती. ती ज्यावेळी साहित्यिकांच्या, कलाकारांच्या किंवा बुद्धिमंतांच्या मनामध्ये निर्माण होईल त्यावेळी छोटी मोठी कामं महाराष्ट्रामध्ये निर्माण होतील. नक्कीच. नाहीतर मग काय होणार. आम्ही आलो तर कविता लिहिल्या, कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, गेलो. 5-25 वर्ष आमची नावं राहतील, मग सगळं विसरून जातील. जी कामं उभी कराल ती कायमची राहतील. आता तुम्ही ज्या काळाचा आणि ज्या व्यक्तींचा सगळ्यांचा उल्लेख केला, म्हणजे कुसुमाग्रज असतील किंवा तुम्ही इतर पुलं असतील, हा सगळा जो काळ होता, ती जी तुमची लिहिती पिढी होती आणि तो तेव्हाचा जो महाराष्ट्र होता, एका अर्थाने साहित्याचा सुवर्ण काळ असं म्हणता येईल का? हे फार छान प्रश्न आहे. अशासाठी की समाज कसा बदलत जातो, सामाजिक मन, सामाजिक भान कसं परिवर्तित होत जातं. 50 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये संस्थात्मक जगणं, संस्थात्मक काम हे महत्त्वाचं मानलं जायचं. मध्यमवर्ग होता, गरीब होता मध्यमवर्गीय, परंतु तो व्याख्यानमाला ऐकायचा, पुस्तकं घ्यायचा, निरनिराळ्या ठिकाणी. क्रमाक्रमाने मध्यमवर्ग आता संपतच चाललेला आहे. तो श्रीमंत झाला किंवा अत्यंत गरीब झालेला आहे. माझ्या कादंबरीमध्ये आहे, अग्रक्रम बदलले.
मीडिया बदलला. पुस्तकं ही त्यावेळची मोठी पुस्तकं आणि व्याख्यानं ही त्यावेळी त्या बौद्धिक मोठी श्रीमंती होती. आता तुम्ही लोक मीडियामधले आहात, तुम्ही टी व्हीवर असता, तुम्हाला बघण्यामध्येच आमचा जास्त वेळ जातो. नाही खरंय, म्हणजे दुर्दैवाने हा खरं आहे. भाग आहे. परंतु संस्थात्मक जीवन महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी म्हणाले की महाराष्ट्र संस्थांचं मोहोळ आहे, ते आता राहिलेलं नाही. मोठमोठ्या संस्था कार्यकर्ते नाहीत म्हणून बंद पडण्याच्या मार्गावर आलेले आहेत सगळीला. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नागपूरमध्ये आणि औरंगाबादमध्ये, ह्या मोठ्या शहरामध्ये. हे संस्थात्मक काम नाही. आणि साहित्याबद्दल म्हणाल तर मी जो काळ साहित्याचा जगलो 50 वर्षापूर्वीचा, तो बहरलेला होता. ललित साहित्याने, वैचारिक साहित्याने. दी के बेडेकर, क्षीरसागर, गंबा सरदार हे सगळे वैचारिक लोक होते. लक्ष्मण शास्त्री हे वैचारिक लोक होते. आचार्य जावडेकर होते, आचार्य भागवत होते, चंद्रशेखर धर्माधिकारी, दादा, हे सगळं महाराष्ट्राला वैचारिक खाद्य पुरवत होते. आणि आमच्यासारखे नवे लेखक हा म्हणता मोठे झाले. पण त्यावेळी आम्हाला साहित्याचं मोठं पाठबळ होतं. मर्ढेकर आले होते, करंदीकर आले होते पाठोपाठ. 1940-45 ते 80पर्यंत एक साहित्याची पेठ गजबजलेली आणि भरभराटलेली होती. त्याचे आम्ही अपत्य आहोत, त्याचे आम्ही अपत्य. तो काळ मला म्हणाला, दिवाळी अंक, मी माझ्याबरोबर 10-12 लेखक मी सांगू शकेन त्या काळातले, जे आज मोठे लेखक झाले आहेत, साहित्य समाजाचे अध्यक्ष झालेले आहेत. आम्ही दिवाळी अंकात आमची कथा नाही, असं विजयराज अध्यक्ष, मी, रणजित देसाई, मिराजदार, शंकर पाटील, पुंडलिक, असं किती लेखक, श्रीजोशी, किती लेखक सांगते जे आम्ही त्या काळात घडलो. खांडेकर आणि भडक्यांचं युग हळूहळू कमी होत गेलं, आमचं आता कमी होत चाललं आहे. पण आमच्या पिढीनंतर अशी लेखकांची पेठ, साहित्याची पेठ महाराष्ट्रामध्ये गजबजलेली नाही. आणि लिहितात लोक असतो, परंतु अमुक एक हा लेखक उद्या मोठा होईल आणि या मराठीला भरभरून दान देईल. बरं वाईट काय का आम्ही सगळं सुवर्णाक्षर म्हणणार नाही. काही आधाभाऊ जो होतं, एखाद्या मोठ्या गवयाची सुद्धा एखादी बैफल बिघडते. परंतु लिहित राहिलो, 60 वर्ष आमच्यासारखे लेखक लिहित राहिले. त्यामुळे तो काळ आम्हाला मिळाला. त्यामुळे पुस्तकं निघाली, आम्हाला पारितोषिकं मिळाली, सन्मान मिळाले, पैसा मिळाला, कीर्ती मिळाली. माझ्यासारखा एक कारकून, ज्युनियर म्हणजे कनिष्ठ कारकून, अशी नोकरी सुरुवात केला माणूस मी एका मोठ्या कॉर्पोरेटचा जनरल मॅनेजर झालो, साहित्याच्या बळावर, डिग्रीच्या बळावर नाही. मुख्यमंत्र्यांचा मी प्रेस सेक्रेटरी झालो. मुख्यमंत्री म्हणजे केवढं पद त्या काळातला झालो. आणि शासनातली अनेक महत्त्वाची पदं मी भूषवली. आणि त्याचवेळी साहित्याची काळ त्यामुळे साहित्यामध्ये मोठी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालोच. 60 वर्षाच्या, आता सगळे 70, 75, 80 होतात. 60च्या आधीचा फक्त मी आणि व्यंकटेश दोघेच जण, बाकी आणि माझ्या आधीचे लोक 40-45 व्हायचे. त्या काळचा साहित्याचा एक कमी होता आवाका. आता खूप साहित्यिक झालेत आणि कोणी साहित्यिक होतो, कोणी उभं राहतं, तो माझा विषय नाही. परंतु साहित्य संस्कृती मंडळासारखं काम, साहित्य मंडळाचा अध्यक्ष झालो, मराठी राजीव त्याचा अध्यक्ष झालो. ही शासकीय पातळीवरची कामं केली आणि उत्तमोत्तम कामं केली. तुम्हाला सांगतो, तुम्हाला ह्या सगळ्या साहित्य संस्था आहेत ना, त्यांना 1 लाख हे मिळायचं, काय म्हणतात त्याला, अनुदान. ते मी 7-10 लाख केलं. मला माहिती आहे की साहित्यिकांकडे पैसा नाही, साहित्य संस्थांकडे पैसा नाही, त्यांना केलं पाहिजे. ही पारितोषिकं देतो ना आपण, महाराष्ट्रात का संपन्न राज्य, पारितोषिक किती, 2,000 रुपये, 5,000 रुपये, जास्तीत जास्त 10,000 रुपये. मग मुख्यमंत्री म्हणालो, महाराष्ट्राचं बजेट इतकं, एवढ्या हजारो कोटींचं, साहित्याला किती देतो मी, 1,000 रुपये, 5. मग मला त्यांनी प्रस्ताव द्यायला सांगितला. आणि आज समीरा, उद्या तुम्ही पुस्तक लिहिलं पहिलं समजा याच्यावर, आणि पण त्याला बक्षीस 1 लाख रुपये मिळणार. मग आपण पैशाच्या बाबतीत मोजूया नको, पण हे करू शकतो माणूस. माझी इच्छा होती आणि मला पद मिळालं. ते पद मी काय अर्ज करून मिळालं नाही, साहित्याने मुख्यमंत्र्याने बोलून मला सांगितलं तुम्ही अध्यक्ष व्हा म्हणून. मी म्हटलं इथे मला चांगली 4 कामं करता येतील. मी गेलो तिथे. आणि ज्यावेळी मला वाटलं की आता इथे बाबू लोकांची गर्दी जास्त होते, मला साहित्य तर नाही आहे, जी तर्कनिर्धारणा होती ती, मग त्या क्षणी मी राजीनामा दिला आणि स्वतःहून बाजूला झालो. आता चाललं आहे सगळं. आपला स्वाभिमान, आपली स्वतःवरची निष्ठा, साहित्यावरची निष्ठा आणि प्रामाणिकपणा हे तुम्हाला कुठेही अपयश देत नाही. खरं खरं. याच्या जोरावर काय काय घडू शकतं ते तुम्ही नक्कीच एका अर्थाने करून दाखवलेलं आहे. मला याच अनुषंगाने विचारावं असं वाटतं की आता जे तुम्ही म्हणालात की तो एक काळ असा होता की साहित्य आणि समाज हे एकवटलेले होते. बरोबर. साहित्यिक आणि समाज एकवटलेला होता. साहित्य ही समाजाची फार मोठी गरज होती. हां.
आता त्यात कुठेतरी फारकत झाली आणि साहित्याचं स्वरूपही बदलतं आहे. म्हणजे पूर्वी आम्ही ग्रंथ दालनामध्ये जाऊन खरेदी करत होतो, आज मला माझ्या मोबाईलवरती पुस्तक वाचता येतंय. तर हे जे तंत्र बदललं यांनी साहित्यावर काही परिणाम झाला का, आणि तो सकारात्मक आहे का थोडासा धोकादायक आहे, काय वाटतं तुम्हाला? नाही, धोकादायक नाही आहे. नव्या उपक्रमांचं, नव्या गोष्टींचं आपण स्वागतच केलं पाहिजे. आता ई बुक्स, माझं पुस्तक प्रिंट पुस्तक प्रिंटेड आहे. 1000-2000 पुस्तकं निघतील, 5000 निघतील. ई मीडिया याला जगभर वाचक आहे, आपण स्वागत केलं पाहिजे. परंतु याला प्रिंटेड बुक, जे माझं पुस्तक हातात घेतलं त्याला पर्याय नाही. हे पुस्तक मी कुठेही गाडीत घेऊन जातो, प्रवासात घेतो, झाडाखाली बसतो, वाचू शकतो. ई बुकचं ते फायदे आहेत काही, पण हे जे आनंद आहे, एखादी कविता सुंदर घ्यायची वाचायला, बालकवीची कविता, आणि झाडाखाली बसून या इथे इतरुतळी एक वही कवितेची, भाकरी एकन सुरई एक सुरेची, ते सोडून देऊ आपण. पण एका तरुतळी कविता वाचण्याचा आनंद मिळतो, तो तुम्हाला ई बुकने मिळत नाही किंवा याने मिळत नाही. अर्थात ही मीडिया नव्या जगाच्या मागणीप्रमाणे सरळ होत राहणार. त्याला साहित्यिकाने सिद्ध राहायला पाहिजे, साहित्य जगताने सिद्ध राहायला पाहिजे. पण जगात असा एकही देश मला तुम्ही सांगू शकणार नाही की जे एक पुस्तक संपलं आहे. पुस्तक ही संस्कृती, पुस्तक हा घटक माणसाच्या आयुष्यातून कधीही नष्ट होणार नाही. पर्याय अनेक येतील. पूर्वी टी व्ही कुठे होता, आम्ही तुम्हाला भेटायचं तुम्हाला घरी यावं लागेल, तुम्ही टी व्ही मला रोज दिसता. हा एक फायदा आहे. त्यावेळी ते नव्हतं. एक व्याख्यान मला ऐकण्यासाठी फडक्यांची आम्ही रांग लावून उभे राहायचो ऐकण्यासाठी, अत्र्यांचं ऐकण्यासाठी आम्ही रांग लावून उभे राहायचो. त्यात राहिलेलं नाही. पण आज आम्हाला ते सगळं युट्यूब वरती आजही ऐकता येतं, म्हणजे जर संग्रही असेल तर. हा असं म्हटलं तर फायदे आहेत ना. मी अजिबात त्याला मी नकार देणार नाही. मी स्वागतशील माणूस आहे, आशावादी माणूस आहे, सगळ्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. पण त्यामध्ये आपलं स्वत्व हे पण टिकवलं पाहिजे. प्रिंटेड बुक किंवा प्रिंट मीडिया याला पर्याय आहे असं मला वाटत नाही. पर्याय आहे, पण तो शाश्वत आहे. आज रामायण महाभारत अजूनही आपण काढतो ना, वाचतोच ना, जुनी पुस्तकं मेघदूत काढतोच ना, जुनं काढतो. हे त्याला जी शाश्वतता आहे, ती शाश्वतता लिखित शब्दाला आहे. जगात कुठेही, पण तो कुणाचाही असो. नक्कीच तो पुस्तकाचा स्पर्श आणि गंध सुद्धा त्या सगळ्या अनुभवाला समृद्ध करत असतो. पण सध्या एकंदर वातावरण बघता अनेकदा मराठी भाषेविषयी चिंता वाटते. तर अशा परिस्थितीत मराठी साहित्याचं भवितव्य आणि भाषेचं भवितव्य याकडे तुम्ही कसं बघता? मराठी भाषेचा प्रश्न खरं सांगू, महाराष्ट्रामध्ये जे लोक जेवढा गवगाव करतात तेवढं मराठी भाषेला भीती आहे असं मला वाटत नाही. मराठवाड्यामध्ये जा, कोकणात जा, खानदेशात जा किंवा विदर्भात जा, ते मराठीची भाषा जरा वेगळ्या स्वरूपात असेल. माका तुका मालवणी कोकणात मराठीची रूपं आहे ती प्रादेशिक त्या भागामध्ये. पण मूळ मराठी जी आहे ज्ञानेश्वरांनी दिलेली आम्हाला, चक्रधरांनी दिलेली आहे, ती तशीच आहे, ती जाणार नाही. प्रश्न कुठे येतो? मुंबईसारख्या महानगरामध्ये येतो. या ठिकाणी मराठी, तुम्ही मराठी लोक आहोत, आम्ही मुंबईचे खरे मालक भाषा म्हणून. परंतु जगातले सर्व लोक पोटासाठी मुंबईत यायला लागले. त्यामुळे मुंबईला मराठीपणा हळूहळू इतका कमी झाला की 60 साली ज्यावेळी महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळी 105 हुतात्मे देऊन आपण जी मराठी भाषा, मला मुंबई मराठी, त्यावेळी 52% मराठी माणूस मुंबईमध्ये होता. आज 22%. ही माणसं गेली कुठे? ही काय अंतर्धान नाही पावली, आजूबाजूला पागली दुसरी माणसं आली. ज्यांना अधिक शक्यता होती, सक्षमता होती, माणसं आणि आम्ही लोक बाहेर गेलो. इथे मराठी कमी मार खाते. हा म्हणजे मराठी अनिवार्य करण्याबद्दल आम्ही प्रयत्न केले होते, ते झालं. आता 1ली पासून 10वी मराठी अनिवार्य ही आमची मागणी होती मराठी साहित्यिकांची, ती आता मान्य झाली. याप्रमाणे मराठी प्राधिकरण झालं पाहिजे. मराठीसाठी जे जे काही सबलीकरणाचे प्रयत्न करता येतील शासकीय आणि अशासकीय पातळीवर, ते आता चालू आहेत. पण अभिजात भाषेचा प्रश्न जो आहे ना, तो सुद्धा आपण खूप गवगवा करतो. हा राजकीय प्रश्न झाला आहे दुर्दैवाने. इतर ठिकाणी आमच्यामध्ये राजकीय झाल्यामुळे ज्या पक्षाचं राज्य असेल, ज्याच्या हातामध्ये सत्ता असेल, तो ते अडकवून ठेवू शकतो. आता यावर्षी या नव्या बदल जे सत्तांतर झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये नाही, दिल्लीला, ज्यांच्या हातामध्ये मेजॉरिटी गव्हर्नमेंट आहे त्यांनी ठरवलं की मराठीला अभिजात करायचं. 3 मिनिटात होऊन जाईल. राजकीय जिल्हा आता होईल, यावर्षी ते नक्की होईल. परंतु एरवी राजकारण आणि संस्कृतीकरण
यांची गुंतागुंत केली की असे प्रश्न निर्माण होतात. जर आपण राजकीयाकडे दिलं नसता तर अभिजात मराठी आहेच. मराठीला अभिजात कोण नाही म्हणणार. या ठिकाणी ज्ञानेश्वरी निर्माण झाली, तुकाराम निर्माण झाला, तो अभिजात नाही. पण काय आहे, एक आपण ठरवलं की आम्हाला हे डिग्री पाहिजे, मग त्या डिग्रीसाठी वाटेल धडपड करतो. काय मिळणार अभिजात मराठी केल्यानंतर? अभिजातपणे आम्ही इतर जी काही 7-8 राज्य आहेत किंवा 10 भाषा आहेत त्यांच्याबरोबर जाऊ, ठीक आहे. आणि 300-500 कोटी रुपये आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ मुंबई इंडियाकडून मिळतील. ते दिल्ली म्हैसूरला इन्स्टिट्यूट आहे तिकडून. मी आमच्या मुख्यमंत्री म्हणालो, अहो तुम्ही तुमचं एवढं हजारो लाखो लोकांचं बजेट आहे, 500 रुपये 500 कोटी आणखीन वाढवा आणि मराठा द्या. पण एकदा तो राजकारणाच्या ताब्यात तुम्ही बॉल दिलात, चेंडू दिलात की तुमची पकड सुटली. आता ते करतील, होईल. पण आता अभिजात यावर्षीच होईल माझी खात्री आहे. राजकारण परिवर्तन झालेलं आहे आणि या हे नवीन जे गव्हर्नमेंट आलेलं आहे दिल्लीला आणि येईल आता लवकर, त्याला महाराष्ट्र हवा आहे. हे राजकीय विचार थोडा महाराष्ट्र पाहिजे, मराठी माणूस पाहिजे. आणि मराठीतले ज्या काही संस्था आमच्या राजकीय आणि अराजकीय त्याला तोडून त्यांना चालणार नाही, त्यांना नाराज करता येणार नाही. म्हणून मराठी अभिजात त्यांना काही प्रेमामध्ये देणार नाहीत, ते गरजेपुढे देणार. पण अभिजात मराठी यावर्षी नक्की होईल राजकीय कारणासाठी. याला जोडून सर असं विचारावं असं वाटतं की आज मराठी समाजही जगभर पोहोचलेला आहे. तो केवळ महाराष्ट्रात राहतो असं नाही, तर हा जो जगभरात पोहोचलेला, भारतभर असलेला मराठी समाज आहे, हा साहित्याशी किती जोडलेला आहे किंवा या संदर्भात काय वाटतं? जागतिक स्तरावर आणि भारताच्या इतर भाषांच्या बाबतीच्या तुलनेत बघितलं ना तर मराठी माणूस परदेशात जाऊनही मराठी बऱ्यापैकी टिकून आहे. माझ्या ओळखीची किंवा माझ्या नात्यागोत्यातली अनेक कुटुंब आहेत गेलेली. इंग्लिश बोलावंच लागतं त्यांना, ते फ्रेंचमध्ये गेले फ्रेंच बोलावं लागतं. परंतु मुलांबरोबर मराठी बोलणं, मुंबईशी संपर्क ठेवणं, पुण्याशी संपर्क ठेवणं हे लोक करतात. भाषा आणि साहित्याबद्दल बदल तर ते एकता नावाचं मासिक इस्रायलमध्ये, इस्रायलचे लोक तिथे मराठी मासिक काढतात. अमेरिकेमधून मासिक निघतो, तिथून ते साहित्यप्रेमी लोक एकत्र येतात, लिहितात, काहीतरी इकडे पाठवतात. आणि ज्या ज्या ठिकाणी मराठी माणसं गेली आहेत, ज्या ज्या देशामध्ये, त्या त्या ठिकाणी मराठीचा आदान प्रदान ते आपसात करतात. आणि शक्यतोवर ते मुंबई, पुण्याशी, औरंगाबाद, नागपूरशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करतात जाणून बुजून. त्यांना हे माहिती आहे की आपली पुढची पिढी, तिसरी पिढी काय हे करणार नाही, पण ते आहेत तो पण करतायत. पण हे शेवटी अपरिहार्य अटळ आहे. कारण ज्या भागात आपण जातो, आता अमेरिकेमध्ये जो सुनिक जो आता तो प्राईम मिनिस्टरसाठी उभा मुलगा आहे, साऊथ इंडियातला, तो आफ्रिकेतून आलेला आहे, भारतीय वंशाचा आहे. त्याला काय मराठी, हिंदी मला वाटत नाही. पण तो जागतिक स्तरावर गेला कर्तबगारीवर, भाषेच्या स्तरावर नाही गेला. भाषा जपावी आपल्या घरापुरती, आपल्या मालघरापुरती, आपल्या कुटुंबापुरती. परंतु जागतिक स्तरावर गेल्यानंतर तुम्हाला तिथे टक्कर द्यायचं असेल तर अमेरिका, चायना, जपान या सगळ्या भाषा तुमच्या समोर उभ्या आहेत. शिकलं पाहिजे, बोललं पाहिजे. आणि आपण आपली भारताची ओळख, त्याला इंग्रजीमध्ये आयडेंटिटी म्हणू आपण, भारताची ओळख त्या ठिकाणी भारतीय म्हणून ठेवली पाहिजे. सर, पुन्हा एकदा तुमच्या वाङ्मयीन कारकिर्दीकडे वळत असताना तुम्ही इतके सगळे साहित्य प्रकार हाताळले आहेत. म्हणजे कथा कादंबरीकार म्हणून तर तुम्ही आम्हाला परिचित आहातच, पण खरं तर तुमच्या साहित्यिक कारकिर्दीची सुरुवात कवितेपासून झाली. आणि कवितेबरोबर विपुल असं गद्यलेखन, ललित गद्यलेखन तुम्ही केलेलं आहे. मग त्यामध्ये व्यक्तिचित्र असतील, अनुभव कथन असेल, तुमचं आत्मचरित्र आणि असं इतकं वेगवेगळ्या प्रकारचं लिखाण आहे. नाटक आणि सिनेमा सुद्धा तुम्ही लिहिलेला आहे. तर हे सगळे साहित्य प्रकार हाताळतानाची तुमची भूमिका आणि त्याविषयीचे अनुभवाविषयी काय सांगेल? मग यातल्या कशात रमलात आणि कशात रमला नाहीत हेही ऐकायला आवडेल. समीरा, या प्रश्नाचं उत्तर अनेक. एक झाड लावतो आपण, मोठं होतं, हळूहळू तर खूप फांद्या होतात, फांद्यांना अनेक लक्ष पानं. असं जो विस्तार होतो ना, तर जो साहित्यिक आहे, जन्मजात साहित्यिक आहे, जो जन्मजात साहित्यिक पण निर्माण झाला, तर त्याला हे सगळ्या फांद्या, हे सगळे क्षेत्र करावीच लागतात. त्याच्यात त्याला जावंच लागतं. कथा लिहाव्या लागतात, कादंबरी लिहावी लागते, कविता सुचलीतच लिहावी लागते, ललित लेखन करावं लागतं, व्यक्तिचित्र हवी लागतात. जगामध्ये असा एकही विषय नाही की जो साहित्यिकाला तो वर्ज्य आहे. पण त्याच्यात स्वतःची ऊर्जा, त्याची निर्मिती क्षमता, त्याचं आकलन, त्याचं अवलोकन हे सगळं त्यासाठी पाहिजे असतं. हे सगळं लाभतं असं नाही. लाभलं
तरी त्याचा उपयोग करता येत नाही. आता आमचे जी ए कुलकर्णी एक मोठा कथाकार महाराष्ट्रातला, मराठीत लिहिलं तर इंग्रजीमध्ये गेलं असतं तर जागतिक कीर्तीवर गेला असता. ते घर सोडून कुठेही गेले नाहीत. ते कडेमने कंपाऊंडच्या बंगल्यामध्ये राहायचे, शिकवायचे, परत यायचे. सामाजिक संबंध त्यांचा शून्य. तरी त्यांनी इतक्या कथा विलक्षण लिहिल्या वेगवेगळ्या स्तरावरच्या, इतके माणसांचे नमुने, इतके कुटुंबाचे, हे सगळं त्यांची प्रतिभा. परंतु त्याने एक कथेशिवाय अन्य काही लिहिलं नाही. माझ्याला का लेख हे लिहित असताना त्याला कथा लिहावीशी वाटते, समोर समीराचं व्यक्तिचित्र लिहावं असं वाटतं. हे सगळे अनुभव त्याच्या ऊर्जेवर, मानसिक गरजेवर साहित्याच्या हे अवलंबून असतं. म्हणून मी सगळ्या क्षेत्रामध्ये समीक्षा सोडून सगळे क्षेत्र म्हणजे कविता, बालवाङ्मय लिहिलं, नाटक लिहिलं, तुमच्या टी व्ही सिरियल्स लिहिल्या, चित्रपट लिहिले, कादंबरी लिहिली, समीक्षा सोडून सगळं लिहिलं. तशी काव्य समीक्षा थोड्या प्रमाणात लिहिली आहे. काव्य समीक्षा म्हणता नाही का, कवितेवरचं प्रेम आणि कवितेवरचं भाष्य. मी स्वतः मुळात पहिल्यांदा कवी म्हणून कविता लिहायला लागलो. ते शाळकर वयामध्ये हळूहळू कविता अस्तंग थोरकोनी आणि बाकीचं लिहायला कवितेत मावत नाही. ते मी लागलो म्हणजे मी गद्य लिहायला लागलो. गद्यामध्ये पुन्हा कथा वगैरे वगैरे. तुम्ही जेव्हा कथा लिहायला सुरुवात केली तो काळ तर नवकथेचा आणि एकंदरच अगदी कथा वाङ्मयाच्या बहराचा, कथेला अतिशय अनुकूल काळ होता. गाडगीळ, गोखले, माडगुळकर यांनी आम्हाला एक रस्ता घालून दिला. पण ती वाट प्रशस्त आम्ही केली पुढच्या नंतरच्या लेखाने. आणि वाचकांनी, महाराष्ट्राने आम्हाला भरभरून कौतुक केलं आमचं. आमच्या कथा, आमचे सगळे माझ्याबरोबर जे लेखक, मी मगाची नावं घेतली 10-12 लेखक, सगळ्यांचे कथासंग्रह भरपूर निघाले आहेत. सर्वांना मानसन्मान मिळाला आहे. आणि मराठी कथा जशी केशवतांची कविता नंतरच्या कवींनी समृद्ध केली, तशी मराठी कथा आमच्या लोकांनी समृद्ध केली. त्यात स्त्री लेखिका आहेत, स्त्री आणि पुरुष म्हणूया नको, परंतु ह्या त्यांची आपलं आश्चर्यवाटे विजयाबाईने एक इतकी सुरेख कथा लिहिली, स्त्रीच्या जन्म आणि तशीच कथा शंकर पाटलाने लिहिली आहे. म्हणजे स्त्री जन्म म्हणजे जन्म, स्त्री जन्मानंतर जन्म, त्यावेळी ती कशी मुक्त होते, विमुक्त होते, जगणून जाते, विलक्षण अनुभव आहे. हा स्त्रीच घेऊ शकते आणि स्त्रीच लिहू शकते. विजयाबाईने इतकी ती अप्रतिम कथा लिहिली आहे की त्याला तोड नाही. परंतु आमच्या शंकर पाटलाने वेडा नावाची अशीच कथा लिहिली आहे, वेगळी आहे. तो अनुभव पुरुष घेऊ शकतो. त्यामुळे त्या काळाचं सांगतो मी, 50 वर्षापूर्वीचं इतकी समृद्ध आमची कथा होती. ती हळूहळू गेल्या 80-90च्या नंतर, 90 नंतर, 90 60 वगैरे आमच्याकडे पंडितांनी आमच्या पाडले पाडले, ते सोडून द्या, मी ते म्हणत नाही. पण 90 नंतर कथा, 90-95 नंतर कथा निस्तेज होत चालली. आम्ही लोकांच्या कथा थांबत चालल्या लिहिणं. आमच्या ते गाडगीळ गेले, गोखले गेले, चोरघडे गेले, अनेक लोक गेले आमचे. त्यानंतर नवीन लेखक तितके ताकदीचे निर्माण झाले नाहीत. आता जे 5-10 लेखक लिहित आहेत कथा, चांगल्या लिहित आहेत. परंतु कथेचा असा भरभराट आलेला, भरभटली किंवा गजबजलेली बाजारपेठ असं म्हणता येत नाही. तेच कादंबरीबद्दल. आणि आता आभासी कादंबरी लिहायला लागलेत लोक, तिथे काय कोणाला कळतच नाही. तो आमच्यामुळे प्रकार नव्हता. वास्तवाला धरून जमिनीवर उभं राहून लिहायचं. जमीन आणि आकाश हे खरं, कल्पनेत आपण काही जगात जाऊ शकतो. त्यामुळे आता तसं चाललंय. ठीक आहे, मराठी साहित्याचं परमेश्वर आला, सरस्वती सुखात ठेवू त्याला, शारदा. आणि बालसाहित्यही तुम्ही पुष्कळ लिहिलं आहे, तर त्याविषयी काय सांगाल? कारण हा जो वाचक वर्ग आहे लहान मुलांचा, हा थोडा अवघड वाटतो का, की त्यांच्यासाठी लिहिताना काय भूमिका असते? कधी नाही, मूल व्हावं लागतं. तुम्ही आजोबाची भूमिका सोडून मूल व्हावं लागतं. आणि मुलाच्या जगात आनंद आहे, तो खूप खूप आनंदाचा आहे. मुलांचा पण कठीण आहे. मुलांच्या जगात पाय टाकणं, मुलांबरोबर मूल होणं हे फार कठीण आहे. मी 7-8 पुस्तकं लिहिली, त्यातल्या काही लोकांना पुस्तकांना पारितोषिक वगैरे मिळाले, खपली चांगली. परंतु फार वेळ मूल राहता येत नाही मोठ्या माणसाला. पण इथे कुठेतरी तुमच्या आईची आठवण येते का तुम्हाला? कारण त्यांचा जो गोष्टी वेल्हा स्वभाव होता, तोच माझ्या या बालवाङ्मयामध्ये आलाय. माझी एक गोष्ट अजून लोक कुठे सांगतात, त्यात घेतली. हा पेपर टाकणार रोज सकाळी आपल्या घरी मुलगा येतो, तो बल्लू असतो, बल्लू नाव त्याचं. आणि त्याला चांदणं, त्याने कधी मुंबईत चांदणं आपल्याला बघायलाच मिळत नाही. ते गोष्ट वाचतो चांदणं, तर तो सांगतो, तुम्ही लेखक आहात ना, मला चांदणं दाखवायला, मला तुमच्या गावी कोकणात यायचं आहे, तर मी दाखवेन तुला. आणि मला इतकं वाईट वाटलं की मुंबईतल्या मुलांना चांदणं बघायला मिळत नाहीत. समज लखलखीत दिवे सगळे,
पौर्णिमेचं चांदणं सुद्धा माझ्या अंगणात जेवढं ते माझ्या गच्चीवर मिळत नाही. तर ही या स्थलावर मी एक गोष्ट लिहिली. माझ्या आईने अशीच गोष्ट मला सांगितली होती की उन्हात ती पापड सांडगे वाळत घालायची. हे ऊन कसं असतं काय असतं आणि माणसाला परिस्थिती चटके ते उन्हासारखे असतात हे माझ्या मनात कुठेतरी होतं. ते त्या गोष्टीमध्ये उतरलं आणि ती गोष्ट बल्लूची मनातलं चांदणं ती शालेय धड्यामध्ये होती पाठ्यपुस्तकाला खूप वर्ष होती. अजून लोक ना तुमची बल्लूची गोष्ट आम्ही शिकवली आहे म्हणून. तर हे आईचं देणं आणि मुलांशी मूल होणं ती ती अवस्था लवकर संपते. मग तुम्ही पुन्हा आजोबा वडील वगैरे होता. कुठेतरी तो एक साने गुरुजींचाही संस्कार होता. आणि मुलांसाठी जेव्हा माझी नातवंड आहेत त्यांना गोष्टी पाहिजे असतात त्यांना त्या निमित्ताने हे पुस्तक तुला घे सांगता येतं. आनंद असतो लेखनाचा एक भाग. खरं तर वयाचा उल्लेख करू नये पण तुमच्याकडे पाहिल्यानंतर वयाचा अंदाजच येऊ नये की 90ला आता स्पर्श तुम्ही केलेला आहे आणि इतकं असतानाही आत्ता तुमची कादंबरी प्रकाशित होते आहे. अनेक आंदोलनं असतील मराठीची अभियानं असतील त्यामध्ये तुमचा सक्रिय सहभाग आहे. ही एवढी जी ऊर्जा आहे या ऊर्जेचं आम्हाला खरंच खूप अप्रूप वाटतं. धन्यवाद रायका. हे काय सांग हे आपल्या हातात असतं. आपण म्हणतो ना अज्ञात अंबोली लिहिते तशी अंबोली अज्ञात असते. तसं हे सुद्धा आपल्या कुठेतरी मी त्याला प्रारब्ध म्हणणार नाही दैव म्हणणार नाही नशीब म्हणणार नाही किंवा माझं कर्तृत्व असंही म्हणणार नाही. कुठेतरी आलं झाड वाढतं तसं वाढवून लिहितो जाऊ दे होत गेलं. आता किती वेळ मला माहीत नाही पण अजूनही माझं स्फुरण संपलेलं नाही. अजूनही मला सुचतं. बाबू बोरकर एकदा मला म्हणाले होते की साहित्यिकाचं कवीचं किंवा कलावंताचं स्फुरण संपलं निर्मितीची आकांक्षा निर्मितीची ओढ संपली की त्याचा मरण आला. मला अजून माझं स्मरण आहे. 90 कुणाला हेच म्हणतात मी 100 वर्ष गाठेल. आम्हाला ते त्या क्षणाचं साक्षीदार व्हायचं आहे आणि तुमच्या प्रतिभेचा हा जो बहर आहे त्यातून आम्हाला मिळणारी जी ऊर्जा आहे ती आम्हाला अशीच निरंतर मिळत राहो. आता तुम्ही स्वतःचं वर्णन एक झाड असं केलं मला वाटतं मी तो भारलेले झाड असं जे गदिमा म्हणतात तसं तुम्ही एक साहित्य कविता म्हणजे तू साहित्य बोलायला लागलीस. पण तसं एक भारलेलं झाड तुमच्या निमित्ताने आम्ही पाहतो आहोत आणि ते साहित्याच्या चांदण्यात न्हाऊ घातलेलं अशा पद्धतीचं आहे. याचं जे खतपाणी आहे ते शब्दातून आहे आणि त्याची जी गंगोत्री मूळ कविता तर मला वाटतं आपल्या रंगलेल्या गप्पांची सांगता आपण कवितेने करूया का. आणि तुमच्या कवितेकडे वळण्यापूर्वी तुमचे मनापासून आभार मानते आज तुम्ही इतका वेळ दिला यासाठी. धन्यवाद. तुला किती धन्यवाद द्यायचे. खूप वर्षांनी छान बोलता आलं. खूप वर्ष तू भेटते श्रीवर. असो कविता हे माझं एक आतलं अंतर्मन एक सारखी सांगता येत नाही आणि साहित्यात इथे मावत नाही गावत नाही. ते कवितेमध्ये मला गावतं आमच्या कोकणी भाषेमध्ये मिळतं. हे कविता असं होतं की लिहितो. एरवी कविता तरी 10 पुस्तकं निघाली असते. माझी शब्दावर हुकमत आहे. मला वृत्त उत्तम ओघत आहेत. मी कविता लिहू शकतो पाडता येते कविता रचना पण नाही लिहायची वाटली. जी लिहायची वाटली त्यावेळी लिहिली ठेवून दिली. परंतु माझ्या प्रकाशकाने आग्रह केला की चला तुमच्या कवितांचं पुस्तक काढू. सगळे काढले मी. म्हणून ते पुस्तक शब्दांनो मागू ते या ही केशवतांची कविता आहे. शब्दांनो आणि शब्दांशिवाय कवितेला आधार नाही. तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे तर माझी एक कविता म्हणजे एक ती अशी आहे कविता की ती माझ्या कवितेचं सगळं मर्म सांगणारी अशी कविता आली. ती मी रचून दिलेली नाही. ती वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ती किती नैसर्गिक आणि स्वाभाविक त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मला असं वाटतं की कविता जर तुम्हाला आली कविता तुम्हाला सुचली कविताचं सुरू तर संबंध विश्व सगळं जग प्रकाशमान होतं त्या कवितेच्या प्रकाशात. तुमचं काय त्यामुळे मी 10 दिशात उजेड अशी माझी कविता ती माझ्या आयुष्याची आणि माझ्या कवितेची संबंध सार्थकता आहे तिची सांगणार आहे. खरं म्हणजे मी कविता पाडगावकर माझे मित्र बापट मित्र तशातला मी कवी नाही किंवा सादर करता नाही. परंतु तू बोलतेस समोर खूप मोठे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी मी कविता माझी सादर करतो. या कवितेचं नाव आहे 10 दिशात उजेड. ही नव्हेच अफवा ही कवितेची ओळ
ही चिमूट माझ्या आयुष्याची धूळ, ही नव्हेच अफवा ही कवितेची ओळ, ही चिमूट माझ्या आयुष्याची धूळ, ही नव्हे वदंता कुणी कुणी रचलेली, ही नव्हे वदंता कुणी कुणी रचलेली, हा मैफलीतला एकच शुद्ध निषाद, हे नव्हेच गाणे, हे नव्हेच गाणे सदैव किलबिलणारे, धरू नका जमेला यात चंद्र अन तारे, हे नव्हेच गाणे सदैव किलबिलणारे, धरू नका जमेला यात चंद्र अन तारे, ही आभाळातून सर बरसून आलेली, ही आभाळातील सर बरसून आलेली, हा मुखात माझ्या हृदयाचा उद्गार, हा मुखात माझ्या हृदयाचा उद्गार, ही नव्हे वेदना, ही नव्हे वेदना ही वेणा जन्माची, ही नव्हे वेदना ही वेणा जन्माची, मरणात हसत्या प्राणांची गाण्याची, मरणात हसत्या प्राणांची गाण्याची, ही नव्हे हकीकत, ही नव्हे हकीकत भजन मध्यरात्रीचे, ही नव्हे हकीकत भजन मध्यरात्रीचे, जणू टाळ मृदंगातला सदेह अभंग, जणू टाळ मृदंगातला सदेह अभंग, ही नव्हेच अफवा, ही नव्हेच अफवा ही कवितेची ओळ, ही देवाघराची सकाळ संध्याकाळ, ही नव्हेच कविता ही देवाघराची सकाळ संध्याकाळ, उगवली जेधवा होता अंधकार, उगवली जेधवा होता अंधकार, पण मावळताना नाही दिशात उजेड, नाही दिशात उजेड.